नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार। या ठिकाणी 8,000 पार हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव या ठिकाणी 100% होणार 8,000 पार। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार, या ठिकाणी 8,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार, या ठिकाणी 8,000 पार। पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव 100% होणार, या ठिकाणी 8,000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भावाची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता मे महिन्यात कापसाच्या भावावरती कसा होणार, या परिणामामुळे खरच मग मे महिन्यामध्ये आपल्याला कापसाचा भाव 8,000 पार होताना दिसणार का, या प्रश्नाचं उत्तर घेऊयात। बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी सुधारताना दिसत आहे आणि बाजारभाव 83-84 सेंट्स पर्यंत आले आहेत। मे महिन्यामध्ये कापसाच्या भावात सुधारणा आंतरराष्ट्रीय बाजारात कायम राहून जर कापसाचा बाजारभाव 90 सेंट्स पर्यंत आला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव वाढला म्हणजे देशामध्ये सुद्धा कापसाचा भाव वाढण्याची या ठिकाणी शक्यता आहे, कारण कॉटन म्हणजे कापूस ही एक इंटरनॅशनल कमोडिटी आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे। दिवसागणिक कापसाची आवक कमी कमी होत आहे। देशामध्ये कापसाची आवक मे महिन्यात आपल्याला आणखीन 30-40% घटून 40,000 गाठींच्या खाली येताना दिसणार आहे। यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाच्या भावात प्रचंड तेजी येणार आहे। या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव मे महिन्यात 8,000 पार 100% होणार, असं जाणकारांचं या ठिकाणी मत आहे। मग कापूस विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या की आपल्याला 8,000चा भाव मे महिन्यात मिळणार आहे। या भावावर आपण कमीत कमी 50 ते 60% कापूस विकावा आणि 30-40% कापूस येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवला तरी काय हरकत नाही, पण तो देखील तेजी आली की लगेच काढून टाका, असं या ठिकाणी माझं मत आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जून महिन्यात खत बियाणांच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते, म्हणून
कापसाचा भाव जून महिन्यात घसरण्याची शक्यता आहे, म्हणून मे महिन्यात योग्य दरावरती कापूस विकला तर आपला होईल फायदा। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।